चिऊ, आज मी तुला वाल्मिकी रामायण याचा 4था सर्ग सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐक हा बाळा. वाल्मिकी ऋषींनी 24,000 श्लोकांचे, 500 सर्गांचे आणि उत्तरकांडासह 7 कांडांचे हे अथांग रामायण महाकाव्य लिहून तर पूर्ण केले. पण आता प्रश्न होता की हे दिव्य काव्य जगाला ऐकवायचे कोणी? ऋषी विचार करू लागले की असा कोणता सामर्थ्यशाली पुरुष असेल जो या महाकाव्याचा भार पेलून ते जनसमुदायासमोर गाऊन दाखवेल. त्याचवेळी आश्रमात राहणारे 2 छोटे मुनिकुमार तिथे आले आणि त्यांनी ऋषींच्या चरणी नम्रपणे प्रणिपात केला. हे 2 कुमार म्हणजेच लव आणि कुश. हे दोन्ही बंधू दिसायला हुबेहूब रामासारखेच होते, जणू श्रीरामाच्या शरीराचे बिंब आणि प्रतिबिंबच. ते मुनींच्या आश्रमातच लहानाचे मोठे झाले होते. त्यांची धारणाशक्ती अद्भुत होती आणि ते वेदांमध्ये पारंगत झाले होते. ऋषींनी त्यांना पाहिले आणि मनोमन ठरवले की हेच 2 तेजस्वी बालक रामायणाचे गान करण्यासाठी सुयोग्य आहेत. वाल्मिकी ऋषींनी मग या दोन्ही मुलांना रामायणाचे अध्ययन करवले. त्यांनी केवळ शब्द शिकवले नाहीत, तर संगीतातील गांधर्व विद्येचे सखोल ज्ञान दिले. महर्षी वाल्मिकींनी तर लवकुशांना मूर्छना विद्येचे खरे अधिकारी म्हटले आहे. चिऊ, तुला वाटते ना मूर्छना म्हणजे काय? तर ऐक. शांडिल्य ऋषींनी सांगितले आहे की हृदयाच्या ग्रंथीच्या वर आणि कपोल फलकाच्या खाली जे प्राणांच्या संचाराचे स्थान आहे त्याला स्थान म्हणतात. तिथे हृदय, कंठ आणि शीर अशा 3 जागांतून मंद्र, मध्य आणि तार असे स्वरांचे 3 प्रकार उत्पन्न होतात. आणि मूर्छना म्हणजे जिथे हे स्वर पूर्ण होतात ते स्थान, किंवा वीणेचे अतिशय मोहक असे वादन. अशा अवघड विद्येत लवकुश पारंगत झाले होते. जेव्हा हे दोन्ही बंधू हातामध्ये वीणा घेऊन षडज आदी 7ही स्वरांच्या सहाय्याने गाऊ लागले, तेव्हा त्यात शृंगार, करुण, हास्य आणि वीर असे सर्व रस जिवंत झाले. एकदा ऋषीमुनींच्या एका मोठ्या सभेत त्यांनी रामायणाचे गान केले. त्यांचा तो मधुर कंठ आणि शास्त्रीय बैठक पाहून संपूर्ण सभा थक्क झाली. उपस्थित असलेल्या ऋषींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मुनींनी प्रसन्न होऊन या बालकांना अनेक पुरस्कार दिले. कोणी मृगचर्म दिले, कोणी यज्ञपात्र दिले, तर कोणी जटा बांधण्यासाठी गोफ दिला. सर्वांनी त्यांना कल्याण होवो असा मंगल आशीर्वाद दिला. पुढे हे दोन्ही बालक अयोध्येच्या रस्त्यांवरून रामायणाचे श्लोक गात फिरू लागले. साक्षात प्रभू श्रीरामांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी या तेजस्वी मुनिकुमारांना आपल्या दरबारात सन्मानाने बोलावले. तिथे सोन्याच्या सिंहासनावर श्रीराम विराजमान होते आणि बाजूला सर्व बंधू व मंत्री बसले होते. रामाने सर्वांना सांगितले की हे 2 कुमार जरी मुनी असले तरी त्यांच्यात राजोचित लक्षणे दिसत आहेत. हे जे मार्ग पद्धतीनुसार म्हणजे शुद्ध संस्कृत भाषेत रामायण गात आहेत ते आपल्या सर्वांसाठी अभ्युदयकारक आहे. लव आणि कुशांनी जेव्हा वीणेच्या लईवर रामायण गायला सुरुवात केली तेव्हा त्या शब्दांतील अर्थ श्रोत्यांच्या काळजाला भिडू लागला. प्रभू श्रीरामांच्या डोळ्यासमोर जणू त्यांच्या आयुष्याचा प्रवास पुन्हा उभा राहिला. चिऊ, अशा प्रकारे वाल्मिकी ऋषींनी रचलेले हे अजरामर काव्य लव आणि कुशाच्या मधुर आवाजात पहिल्यांदा साक्षात रामापर्यंत आणि जगापर्यंत पोहोचले. पण चिऊ, स्वतःचीच कथा अशा प्रकारे ऐकताना श्रीरामांच्या मनात कोणते विचार आले असतील? आणि लव कुशाने अयोध्येच्या भर सभेत रामायणाची सुरुवात नेमकी कशी केली हे आपण उद्याच्या भागात पाहूया. चिऊला ही गोष्ट नक्की आवडेल. तुम्हाला अशी गोष्ट रोज ऐकायची असेल तर आमचा श्री तंत्रम चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.